नमस्कार मंडळी. सकाळी 4:10 उठले. त्यानंतर मुलीला उठवले. तिचे आज 2 पेपर होते. तिला अभ्यासाला उठायचं होतं आणि आमच्या रेकीच्या प्रार्थना केल्या. नेहमी ज्या जागेवर बसून मी प्रार्थना करते तिथेच बसून आधी अर्धा तास प्रार्थना केल्या. नंतर अंघोळ करून तयार झाले. 4:45ला खाली आले. देवापुढे दिवा लावला. आज मंगळवार. आजपासून 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची असा संकल्प केलेला होता. देवापुढे बसून हनुमान चालीसा 11 वेळा म्हटली. त्यानंतर अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहून प्रार्थना केली. गरम पाणी करायला ठेवलं. एकीकडे चहा ठेवला. त्यानंतर डिशवॉशरमधली सगळी जी भांडी होती ती एक एक करून भांडी लावली. सकाळी घरात सगळीकडे प्रसन्न वाटावं म्हणून घरातील सगळी स्वच्छता, व्हॅक्यूम, गॅस शेगडी पुसणं, इतर सगळी कामं रात्रीच आवरून झोपलं म्हणजे सकाळी खूप छान वाटतं. आणि चहा झालेला होता. मिस्टरांनी चहा घेतला. ते सुद्धा त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी उठलेले होते. रात्री पाण्यात मी 1 चमचा चिया सीड्स भिजवल्या होत्या. सकाळी कोमट करून ते पाणी घेतलं आणि आता 6 वाजलेले होते. घरातले सगळे पडदे उघडले, झाडांना पाणी घातलं. नंतर बाहेर अंगणात येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. हे दृश्य खरंच खूप छान दिसत होतं. आता रस्त्यावर गाड्या दिसायला सुरुवात झालेली होती. मुलीचा आतमध्ये येऊन डबा करायला सुरुवात केली. एक सांगू, रोजच्या जीवनात आपण खूप अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्मार्ट किंवा अगदी स्ट्रीट स्मार्ट असायला पाहिजे असं काहीही नसतं. जेवढे तुम्ही साधे सरळ असाल, जेवढे प्रामाणिक असाल, तेवढ्या सगळ्या गोष्टी आपोआपच तुम्हाला मिळतात. त्यामुळे कोणी काहीही बोललं तरी लगेच त्याला आपण उत्तर द्यायला पाहिजेच असा अट्टहास करू नये. जेवढे पेशन्सने शांतपणे तुम्ही राहाल तेवढे चांगले. कारण कोण काय बोलेल किंवा कोण आपल्याकडून काय अपेक्षा करतो किंवा आपण अमुक माणसांसोबत असंच वागायला हवं याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं. आपलं कामाशी काम करायचं आहे. कारण आपली तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे. ती सांभाळायची आहे आपल्याला. आपण जसं छान दिसावं म्हणून रोज डाएट करतो तसंच आतून मनाने आपण छान असावं, आपल्याला चांगलेच विचार आपल्या मनात यावे यासाठी रोज आपण नित्यनेमाने सकाळी लवकर उठून प्रार्थना केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, नंतर मंत्रजप करायला पाहिजे. आणि हे सगळं केलं तर खरंच खूप फरक पडतो. आपल्या विचारांमध्ये फरक पडतो. आपल्या विचारांमध्ये स्थिरता येते. स्वतः आपण काय बोलतो, कुठे चुकतो याची जाणीव प्रत्येक वेळी आपल्याला होत असते. आणि हे सगळं आत्ताच नाही तर पूर्वीपासून आपल्याला आपली मोठी माणसं हे सगळं सांगत आलेले आहेत, शिकवत आलेले आहेत. त्याचं अनुकरण आपण जर केलं तर जगणं आपलं खरंच खूप सुखकर होतं. मुलीचा डब्बा भरून दिला आणि त्यानंतर मुलीला शाळेला सोडवायला म्हणून गाडी काढली आणि मुलीला शाळेला सोडवून आले. घरी येऊन आधी निवांत बसून चहा घेतला. नंतर सगळा ओटा आवरून घेतला. गॅस शेगडी पुसून घेतली आणि जी काही भांडी पडलेली होती तीसुद्धा डिशवॉशरमध्ये लावली. त्यानंतर पाय धुवून देवाची शांतपणे बसून मनोभावे पूजा केली. देवाला नैवेद्य दाखवून आरती म्हटली आणि नित्यसेवेचं वाचन केलं. आता हे सगळं मला करताना 8:45 झालेले होते. 9 वाजता माझा योगाचा क्लास असतो. कपडे बदलून आधी योगाचा क्लास करायला म्हणून तयार झाले आणि 9 वाजता माझा क्लास सुरू झाला. योगाचा क्लास झाला. त्यानंतर इडलीचं वाटायचं होतं मला. ते इडलीचं सगळं वाटून काढलं आणि वरती जाऊन आधी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला लावले आणि खाली येऊन त्यानंतर ज्यूस केला आणि आम्ही दोघांनी मग ज्यूस घेतला आणि दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. धन्यवाद.